तर सांगलीच्याच पलूस नगर परिषदेवर काँग्रेसनं आपली सत्ता कायम राखलेली आहे। आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचा दणदणीत विजय झालेला आहे। 23 पैकी 15 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर आमदार विश्वजित कदम हेलिकॉप्टरनं पलूसमध्ये दाखल झाले। दरम्यान यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे। 23 पैकी 15 जागांवर काँग्रेसचा विजय झालाय। पलूस नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता कायम असल्याचं पाहायला मिळतंय। तर पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। चाकणमध्ये शिवसेनेचा मोठा विजय झालाय। शिवसेनेला 13 जागांवर विजय प्राप्त झाला। राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपला या ठिकाणी जोरदार धक्का बसलाय। नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनेकांना खरं तर धक्का बसलेला आहे। त्यामध्ये आपण पाहतोय आता चाकणमध्ये शिवसेनेनं मोठा विजय प्राप्त केलेला आहे। त्यामुळे चाकणमध्ये आता भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनेकांना असे धक्के बसलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपसाठी आता हा मोठा धक्का मानला जातोय, कारण शिवसेनेनं इथं मोठं यश प्राप्त केलेलं आहे। तर आता एक मोठी बातमी येते। मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पूर्ण झाली आहे का? कारण ठाकरे बंधूंचं मुंबईतील जागा वाटप ठरलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या नेत्यांची पुन्हा एक बैठक पार पडली आणि या बैठकीला संजय राऊत, अनिल परब, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते। या बैठकीनंतर जागा वाटपात कुठलीही अडचण राहिली नसून सगळं ठरल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। सर्व अडचणी ठाकरे बंधूंनी दूर केल्याचा दावाही राऊतांनी केलाय। तर सगळं जुळून आल्याचं सूचक वक्तव्य मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केलेलं आहे।